म्हणलं इथे खूप सुंदर अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये. तर गाय तिथं बघू शकता सगळी. तुमचा आदर्श जाधव ब्लॉग मध्ये सगळ्या आजचा ब्लॉग असा होणार आहे. आम्ही चाललोय दीक्षाभूमीला. ब्लॉग मध्ये असंच आमच्या कंटिन्यू राहा. पुढे भेटून मम्मी कुठे चालले? अरे दीक्षाभूमीला चालले. हा का? जेवली का? म्हणलं जेवली तिथं बघू शकते आणि चॉकलेट गिल्ले हे बघा. चॉकलेट गिल्ला मुक्की. थांब पाणी पी. नाही नाही. थुक थुक थुक. पाणी पे पाणी पे. चॉकलेट किल्ला. आणलं तुम्ही लागायला. तुम्हाला कुठे चालल्या? कुठे चालल्या? कुठं जेवल्या का? काय खाल्ला? डाळ भात. कोणी बनवलेला? मामी तुम्हाला छान वाटतो. आम्ही सगळे निघालोय. छान वाटतं. कुठं चालल्या? आम्ही सोनेवलीच्या दीक्षाभूमीवर चाललोय सगळे. हा का? जेवल्या का? नाही जेवल्या नाही? मला उपास आहे. कंचा उपास आहे आज? अरे उपास कंचा आहे? गौतम बुद्धांचा. पैसे मोठे मामा पण झोपले. मामा आता झोपल्या. आम्ही सगळी रेडी झालो तरी नाना उठत नाही. चला मित्रांचा फोटोशूट चालू आहे. सगळी निघल्या. कंटिन्यू राहा. आता आम्ही थांबलो पेट्रोल भरायला रिक्षामध्ये आपल्या. इथं आहेत सगळी जण. मम्मी इथं बघू शकता. लाडू काय खाते काय काय? आम्ही लाडू घेतले. खायला थोडं लाडू द्या आणि सगळ्यांना थोडं थोडं द्या. हे इथं बघू शकता कशा बयानीं सारख्या लावलेल्या नाही. बघू शकता ही एक आहे. दोघी तिकडे आहेत. नाही या बघा कशा खात्या. काय खाते मम्मी? लाडू घे थोडासा. नको. तुम्ही काय खाता? आम्ही लाडू खातो. आम्ही आता मामा CNG भरायला गेले तोपर्यंत आम्ही लाडू खातो. तुम्ही आम्ही पोहोचलेलो आहे दीक्षाभूमीला. इथं बघू शकता ही आहे दीक्षाभूमी. इथे आहे वाघ. आम काय काय तुम्हाला तुम्ही ब्लॉक मध्ये असेच आमच्या कंटिन्यू राहता. आम्ही सगळी पोहोचणार आहे. आणि ही बघा कशी ब्लॉक मध्ये यायला आली इकडं. बघू शकता काय मस्त. आणि आमची मावशी आली ती पण 1 तास झालं बसली. तुम्ही ब्लॉक मध्ये आमच्या असंच कंटिन्यू. गाय जिथं इच्छा पूर्ण होते. मामा मनातली गाई इच्छा पूर्ण करतात. हे बघू शकता हत्ती. मला असं झालं मी व्हिडिओ काढू का ब्लॉग शूट करू तुमच्यासाठी सगळं करायला लागतो. तर इथं सगळे आहेत. जिथं बघू शकता इथं आहे मावशी. इथं आहे मामी. सगळी बसल्या. आम्ही वरती आलो तुम्हाला खाली दाखवतो. आता तुम्हाला दाखवतो इथं आलो.
केस मारत आहे आणि इथे खूप सुंदर अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये. म्हणजे बुद्ध विहार आहे. इथे वंदना वगैरे होते रोज सकाळ संध्याकाळ. बुद्ध धम्म संघ वंदना होते आणि सगळे उपासक येऊन इथे वंदना घेत असतात रोज. मन प्रसन्न होतं वंदनेने आणि छान वाटतं एकदम. आणि एक उत्साह पण वाढतो, आनंद वाढतो. तर अशा वंदना रोज घेतली पाहिजे, आपल्या घरी पण घेतली पाहिजे. आणि रोज घरी पण वंदना घेतली, पूजापाठ घेतलं तर घरात मध्ये पण एकदम छान प्रसन्न तरंग वगैरे पसरतात आणि त्याच्यातून येणाऱ्या पाहुण्यांना पण असं वाटतं की या घरामध्ये खूप शांती वाटते. तर गाय तिथं बघू शकता सगळी आपली फॅमिली बसली. इथं व्हिडिओ शूट बीट केला आणि ब्लॉग पण मी इथेच एंड करतो. बाद झाला आता ब्लॉग बीट. मला कंटाळा आला त्या नाही बोलते थांबवून दे, पण मी काय थांबवणार नाही. मी ब्लॉग इथे एंड करतो.